नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाचे 14 पाठाचे पारायण किंवा एक पारायण कसे करावे या संदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर पारायण काळात काही अडचण आली तर पारायण कसे पूर्ण करावे, उद्यापन कसे करावे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. 19 मार्च 2026 या दिवशी आहे गुढीपाडवा. याच दिवशी होते आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि याच दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुद्धा सुरुवात होत आहे. नवरात्र म्हटले की आपल्या कुलदेवीचा, कुलस्वामिनीचा मान सन्मान, कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा आणि कुलदेवीसाठी घटस्थापना करणे किंवा अखंड दिवा प्रज्वलित करणे. बघा, नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कुलदेवी आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये सूक्ष्म रूपामध्ये वास करत असते आणि या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जे देवी तत्व असते ते लाखो हजारो पटीने या पृथ्वीवरती असते. त्यामुळे जीही काही आपण सेवा करू त्याचे फळ जे आहे ते आपल्याला त्वरित मिळत असते आणि तुम्ही सर्व काही सेवा करताय, पण बघा तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीची सेवा होत नाहीये, तर तुम्हाला तुमच्या कोणत्याही सेवेचं फळ किंवा बघा हवा तसा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार नाही. किंवा बऱ्याच वेळेला घरामध्ये भांडणतंटे होणे, मुलांचा जॉब न टिकणे, मुलांना जॉब न मिळणे, संतान प्राप्ती न होणे, मुलींचे विवाह न होणे, स्वतःचं घर न होणे, घरामध्ये धनधान्यात बरकत न दिसणे, अशा बऱ्याच ज्या सांसारिक अडचणी असतात त्यासाठी तुम्ही या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये वर्षभर जी सेवा कुलस्वामिनीची आपल्याकडून झाली नाही किंवा कुलस्वामिनीचा मान सन्मान आपल्याकडून झाला नाही, तर त्या सगळ्या गोष्टी या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तुम्ही करा आणि बघा तुमची जी सगळी अडलेली कामे आहेत ना ती आपोआप पूर्ण होऊ लागतील आणि तुमच्या कुलस्वामिनीची कृपा जी आहे ती तुमच्या कुटुंबावर, घरावर कायम आणि वर्षभर राहील. आता कुलस्वामिनीची सर्वात प्रभावशाली सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ. तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या, कोणतीही कुलस्वामिनी असू द्या, आपल्या कुलदेवीसाठी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ हा करू शकता आणि यामुळे तुमची कुलदेवी ही तुमच्यावरती प्रसन्न होते. तर बघा, दुर्गा सप्तशतीचा पाठ या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जर 14 वेळा आपण केला तर त्यामुळे आपल्याला नवचंडी केल्याचं पुण्यफळ जे आहे ते मिळतं. एरवी बघा, नवचंडी करायची म्हटलं तर आपल्याला 50 ते 60 हजार रुपये एवढा खर्च येतो. तो बऱ्याच वेळेला आपल्याला परवडतही नाही किंवा तो करणे देखील शक्य होत नाही. तर अशा वेळेला नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ जे आहेत ते आपण आवर्जून करावेत. महिला, पुरुष, मुले अगदी कोणी हे पाठ करू शकतात, यासाठी कोणतेही बंधन नाहीये. घरातील एका व्यक्तीने जरी दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ या 9 दिवसांमध्ये केले तर याचा फायदा जो आहे, याचं पुण्यफळ जे आहे ते घरातील सर्व सदस्यांना मिळणार आहे आणि त्यामुळे आवर्जून प्रयत्न करा की दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ या 9 दिवसांमध्ये करावेत. आता दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ कोणता वाचावा, तर बघा, बाहेर मार्केटमध्ये तुम्हाला जो ग्रंथ मिळतो तो तुम्ही वाचला तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे केंद्रातील दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ असेल तो वाचला तरी सुद्धा चालेल. या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचे जर तुम्हाला 14 पाठ करायचे असतील तर पहिल्या दिवशी म्हणजे चैत्र नवरात्रीची पहिली माळ गुढीपाडवीच्या दिवशी तुम्ही एक पाठ करू शकता. तुमच्याकडे जर घटस्थापना वगैरे असेल तर गुढीपाडव्याला पूर्णवर्णाचा स्वयंपाक वगैरे असतो, गुढी उभारायची देखील असते, तर या दिवशी 2 पाठ करणे शक्य नाही, तर मग तुम्ही एक पाठ करू शकता. पहिल्या माळेला 1 पाठ, दुसऱ्या माळेला 2 पाठ, तिसऱ्या माळेला 2 पाठ, चौथ्या माळेला 2 पाठ, 5व्या माळेला 2 पाठ, 6व्या माळेला 1 पाठ, 7व्या माळेला 1 पाठ आणि 8व्या माळेला 1 पाठ, 9व्या माळेला 1 पाठ. तर असे तुम्ही पाठ केले तर तुमचे एकूण 14 पाठ या 9 दिवसांमध्ये होऊन जातील. आता जे मी तुम्हाला सांगितलं 2-1, 2-1, तुम्ही असं म्हणून नाही, तुम्ही पहिल्या दिवशी 2 वाचले तरी सुद्धा चालतील. नंतर तुम्हाला परत एका दिवशी एकच सांगितलं आहे तर त्या दिवशी तुम्ही 1 वाचला तरी चालेल. कधी तुम्ही 3 वाचले, तुमच्याकडे वेळ आहे, कधी एकदाच वाचला तरी सुद्धा चालेल. आपल्याला काय आहे की 9व्या माळेला म्हणजे 27 मार्चला तुमचा 1 पाठ राहिलेला पाहिजे. त्या दिवशी तुम्ही तुमचा पाठ करायचा आणि मग या 14 पाठाची समाप्ती जी आहे, उद्यापन जे आहे ते तुम्हाला करून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही 14 पाठ जे आहेत ते करून घेऊ शकता. आता तुम्हाला या नवरात्रीमध्ये 14 पाठ करणे शक्य नसेल तर तुम्ही रोज 1 पाठ या पद्धतीने सुद्धा सेवा करू शकता. रोज 1 पाठ तुम्हाला जर शक्य नसेल तर या 9 दिवसांमध्ये 1 पाठ करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता. आता या 9 दिवसांमध्ये जर तुम्हाला एकच पाठ करायचा असेल तर या दुर्गा सप्तशतीसाठी तुम्हाला एकूण 13 अध्याय आहेत. तर तुम्ही काय करू शकता, तर बघा, पहिल्या दिवशी 1 अध्याय वाचा, दुसऱ्या दिवशी 2 अध्याय वाचा, तिसऱ्या दिवशी तुम्ही 2,
चौथ्या दिवशी 2, 5व्या दिवशी 2, त्यानंतर 6व्या दिवशी 1, 7व्या दिवशी 1, 8व्या दिवशी 1, 9व्या दिवशी तुम्ही 1. तर या पद्धतीने तुम्ही 9 दिवसांमध्ये तुम्ही 13 अध्याय जे आहेत ते पूर्ण करू शकता. म्हणजेच 9 दिवसामध्ये तुमचा एक पाठ पूर्ण होईल, म्हणजे एक पारायण पूर्ण होईल. म्हणजे एक पुस्तक पूर्ण होईल आणि तो पूर्ण देखील होऊ शकतो. आता दुर्गा सप्तशतीच्या पारणाला पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सुरुवात करणार आहोत. तर तुम्ही घटस्थापना केली असेल तर तिथे बसून तुम्हाला संकल्प करायचा आहे प्रथम. तुमच्याकडे घटस्थापना नसेल तर देवासमोर बसून तुम्ही संकल्प करू शकता. तुम्ही जर अखंड दिवा प्रज्वलित करणार असाल तर अखंड दिवा प्रज्वलित करून त्यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहे. संकल्प कसा करावा? उजव्या हातावर म्हणजे तळहातावर पाणी घ्या. नंतर त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल टाका व त्या संकल्पामध्ये तुम्ही किती पाठ करणार आहात, तुमची इच्छा काय आहे हे तुम्हाला बोलून दाखवायचं आहे. तुमचं नाव तुमच्या गोत्रासहित, ज्यांना गोत्र माहीत नसेल त्यांनी काश्यप या गोत्राचा उल्लेख करावा. संकल्पाचा सविस्तर व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर संकल्पामध्ये तुम्ही जेवढे पाठ सांगितलेले आहेत ते बोलायचे आहेत आणि त्यानुसार तुम्ही तेवढे पाठ जे आहेत ते करायचे आहेत. या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये हे पाठ करत असताना किंवा पाठ जरी करत नसाल तरी नवरात्री असल्या कारणाने तुम्हाला ब्रह्मचर्य 9 दिवस पालन करायचं आहे. 9 दिवस घरामध्ये नॉनव्हेज बनवायचं नाहीये, नॉनव्हेज खायचं सुद्धा नाहीये. 9 दिवस तुम्हाला परान्न घ्यायचं नाही. 9 दिवस घराला कुलूप लावून कुठे बाहेरगावी जायचं वगैरे नाहीये. वेशीच्या बाहेर जाऊ नका. म्हणजे तुम्ही ऑफिसला वगैरे जाता तर घरी सकाळी कुलूप लावतो आणि संध्याकाळी आपण येतो, तर असं चालतं. पण 24 तास 2-2 दिवस घराबाहेर जातोय असं मात्र करू नका. कारण या 9 दिवसांमध्ये देवीच्या आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये वास असतो. दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना आसन एकच ठेवावे. 9 दिवस जागा एकच ठेवा. 9 दिवस तुमच्याकडे चैत्र नवरात्रीमध्ये उपास करण्याची पद्धत असेल तर तुम्ही उपास देखील करू शकता. उपास नसेल तर कांदा लसूण विरहित कांदा लसूण न टाकता जे काही सात्विक जेवण असतं, वरण भात भाजी पोळी, ते तुम्ही खाऊ शकता. तुम्ही 2 वेळा जसं नॉर्मल जेवण जेवता तसं जेवू शकता. यासाठी उपवास धरावा असं काही नाहीये. आणि सकाळी जेवणाच्या अगोदर वाचावं का? तर बघा, जेवणाच्या अगोदर वाचलं तर अतिशय उत्तम. पण जेवणाच्या अगोदर वाचणं शक्य झालं नाही तर तुम्ही जेवण झाल्यानंतर कमीत कमी 1-1.5 तास थांबा आणि नंतर तुम्ही वाचन केलं तरी सुद्धा चालेल. असं जेवण झालं, हात धुतला आणि लगेचच वाचायला बसले असं मात्र करू नका. 1-1.5 तास थांबा आणि अन्न पचन होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही वाचन केलं तरी सुद्धा चालेल. दुर्गा सप्तशतीचा पाठ सकाळी केला तर अतिशय उत्तम. पण सकाळी शक्य नाही झालं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही पाठ करू शकता. दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे म्हणजे काय? एक वेळा आपण जेव्हा पाठ करायला बसलो तेव्हा एका जागेवर बसून एकाच वेळेमध्ये न उठता मध्येच कोणाशी न बोलता पहिल्या अध्यायापासून 13व्या अध्यायापर्यंत पठण करणे याला म्हटलं जातं दुर्गा सप्तशतीचा एक पाठ किंवा दुर्गा सप्तशतीचं एक पारायण. आता तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा असेल, रोज 1 अध्याय वाचायचा असेल किंवा 2 अध्याय वाचायचे असतील, जे काही तुम्हाला सेवा करायची असेल तर सुरुवातीला 1 माळ ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विच्चे हा जो नर्वाण मंत्र आहे तो म्हणायचा आहे कुलदेवीचा. आणि त्यानंतर तुम्ही ग्रंथ उघडल्यानंतर सर्वात पहिल्यांदा काय करायचं? प्रार्थना म्हणायची आहे, जी तुम्हाला या पुस्तिकेमध्ये अगदी पहिल्या 2ऱ्या पानावर दिसून येईल. प्रार्थना म्हटल्यावरती तुम्ही देवीची 100 नावे म्हणायची आहेत की दुर्गा अष्टोत्तर नामावली ही वाचू शकता. त्यानंतर तुम्हाला वाचायचं आहे देवी कवच, त्यानंतर अर्गला, त्यानंतर तिलक, त्यानंतर तंत्रोक्त रात्रीसूक्त आणि त्यानंतर देवी अथर्वशीर्ष. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर पहिल्या दिवशी हे सगळे स्तोत्र वाचायची आणि अध्यायाला सुरुवात करायची आणि 2ऱ्या दिवशीपासून आपण डायरेक्ट अध्याय घेतले तरी सुद्धा चालू शकतं. आता दुर्गा सप्तशती पाठ करत असताना सुरुवातीला ग्रंथाला हळदी कुंकू, नंतर अध्यायाला नमस्कार करायचा आणि त्यानंतर पूर्ण 1 ते 13 अध्याय वाचा. त्यानंतर क्षमा प्रार्थना शेवटी दिलेली असती ती वाचा आणि नंतर ग्रंथाला नमस्कार करायचा. त्यानंतर प्रसाद म्हणून तुम्ही काहीतरी एखादं फळ असेल, दूध असेल ते ठेवा आणि या पद्धतीने आपल्याला रोज सेवा ही आपल्याला करायची आहे. आता उद्यापन जे आहे ते यंदा नवरात्र जे आहे ती 9 दिवसांची आहे. 27 मार्चला नवरात्र संपत आहे. तर 27 तारखेला आपल्याला या दुर्गा सप्तशतीचे तुम्ही जे पाठ केले असतील त्याचं उद्यापन करायचं आहे. उद्यापन कसं करायचं? शेवटचा जो पाठ असेल या दिवशी 1-2 जे काही तुमचे राहिलेले असतील ते तुम्ही अध्याय वाचून घ्या. तर ते अध्याय वाचायचे राहिलेले असतील ते सगळे वाचायचे आणि त्यानंतर ग्रंथाची पूजा वगैरे करायची आणि या दिवशी हवन देखील करायचं आहे बरं का. आणि या दिवशी कुलदेवीचा मान सन्मानही करायचा असतो. म्हणजे काय? तर पूर्णावरणाचा स्वयंपाक वगैरे करायचा असतो.
तर तो करायचा आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा. त्यानंतर मग आरती वगैरे आपल्याला सगळ्यांनी करून घ्यायची, हवन करायचं आहे आणि या पद्धतीने हे उद्यापन आहे. आणि या दिवशी पुरणाचे दिवेसुद्धा बनवले जातात. तर त्या दिव्याने घटाची आरती केली जाते. हे सगळं पुढे मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे नवीन व्हिडिओमध्ये. तर या पद्धतीने याचं उद्यापन जे आहे ते केलं जातं. आता तुमच्याकडे घटस्थापना नसेल, तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही पूर्णावरणाचा स्वयंपाक करू शकता. याचा नैवेद्य त्या ग्रंथाला आपल्या कुलस्वामिनीला देवघरामध्ये दाखवू शकता आणि त्यानंतर आरती वगैरे करून तुम्ही छोटंसं हवन घरच्या घरी केलं तरी सुद्धा चालेल. तर ही आहे आपली दुर्गा सप्तशती पाठाची या 9 दिवसांमध्ये आपण जे पाठ केले त्याचे उद्यापनाची संपूर्ण माहिती. आता जाणून घेऊया थोडक्यात राहिलेले काही नियम. बघा, नंबर 1, कोणीही दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करू शकतो. फक्त त्यासाठी 2च गोष्टी आवश्यक आहेत. एक म्हणजे आपली देवीवर असणारी मनोभावी श्रद्धा आणि दुसरी म्हणजे पारायणामध्ये जेव्हा आपण त्या ग्रंथाचं वाचन करतो तेव्हा आपल्या मनाची असणारी एकाग्रता. नंबर 2, आता यामध्ये महिला, पुरुष, कुमारिका, कुमारिक, विधवा, सवाशण, गरोदर महिला असा कोणताही भेद नाहीये. कोणीही हे पारायण करू शकता. मात्र महिलांनी पारायण करताना साडी नेसायची आहे. भलेही तुम्ही कुमारिका असाल, तुमचे पती हयात नसतील किंवा तुम्ही सवाशण असाल, कोणत्याही प्रकारची महिला तुम्ही असाल तरी पण पारायण करताना तुम्हाला ड्रेस न घालता साडीच नेसायची आहे आणि फक्त पारायणपुरती घातली तरी देखील चालेल. तुम्ही कोणत्याही रंगाची साडी नेसला तरी पण चालेल, पण शक्यतो व्रत वैकल्य करत असताना जास्तीत जास्त करून आपण लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी या रंगांना जास्त प्राधान्य देतो. त्यामुळे या रंगाची साडी असेल तर चांगलंच. त्याचप्रमाणे लाल किंवा हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या मात्र आवर्जून घाला. त्याचबरोबर आपल्या कपाळी हळदी कुंकू हे असावं. ज्याचे पती हयात नाहीयेत अशा महिलांनी, आपण ब्रह्मचारी असं त्यांना म्हणतो, तर मग तुम्ही हळद, चंदन किंवा गंधगोळी याचा वापर तुमच्या कपाळावर गंध लावण्यासाठी तुम्ही नक्कीच करू शकता. यामध्ये जे पुरुष असतील त्यांनी सुद्धा पाठ करताना अगदी स्वच्छ कपडे परिधान करावे. डोक्यावर टोपी किंवा रुमाल आवश्यक ठेवावा आणि स्त्रियांनी मात्र पारायण करताना अजिबात मोकळे केस हे ठेवू नये. नंबर 3, पारायण करणाऱ्यापैकी जर कोणी खूप वयोवृद्ध असेल किंवा खाली मांडी घालून बसून पारायण करणे शक्य नसेल किंवा कोणाला काही शारीरिक व्याधी असतील, समस्या असतील, तरी पण खाली बसणं आता शक्य होत नाही, तर मग तुम्हाला ज्या पद्धतीने बसून किंवा जसं बसून पारायण करणे शक्य होतं त्यानुसार तुम्ही पारायण हे करू शकता. नंबर 4, तुम्ही पहिल्या दिवशी जी वेळ पारायण करण्यासाठी निवडली तीच सर्व दिवशी निवडावी. म्हणजे ती सर्व दिवशी तुम्ही पाळावी. म्हणजे आज पारायण सकाळी 8ला केले असेल तर उद्याही सकाळी 8लाच पारायणाला बसावे. नंबर 5, या पारायण काळामध्ये परान्न अजिबात खायचं नाहीये. म्हणजे बघा, कुणाच्याही घरचं अन्न तुम्हाला पारायण काळात खायचं नाहीये, बाहेरचं खायचं नाहीये. तुम्ही फक्त तुमच्या घरी जे काही अन्नपदार्थ बनवले जातात तेच खाऊनच तुम्हाला हे पारायण जे आहे ते करायचं आहे. नंबर 6, पारायण काळामध्ये तुम्हाला शुद्ध मनाने राहायचं आहे. जमिनीवर झोपायचं आहे, म्हणजे गादीवर झोपायचं नाहीये. ब्रह्मचर्य पाळायचं आहे. पारायण काळामध्ये पाणी वगैरे पिऊ वाटलं तर आवश्यक प्यायचं. त्यासाठी साईडला तुम्ही एखादा ग्लास किंवा तांब्या भरून आवर्जून ठेवा, जेणेकरून तसं वाटलं काही की पाणी प्यायचं आहे तर आवश्यक लगेच आपण ते पाणी पिऊ शकतो. नंबर 7, 9व्या दिवशी तुम्ही एकदा फक्त सिद्ध कुंजिका स्तोत्र आवर्जून वाचायचं आहे आणि देवीच्या नावाने किंवा आपल्या दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या संगतीच्या नावाने होम हवन हा करायचा आहे. जेणेकरून होम हवन करण्याचा जो उद्देश काय असतो तो तुम्हाला माहीत आहे का, की आपल्याकडून समजा पारायण करताना काही छोट्या मोठ्या चुका झालेल्या असतील, आपण क्षमा मागून एक आहुती आपण होम हवन करताना द्यावी. किंवा मग आपल्या घरामध्ये समजा काही निगेटिव्हिटी असेल तर ती सुद्धा आता या नवरात्रीच्या संगतीच्या निमित्ताने ती निघून जाते. नंबर 8, पारायण काळामध्ये काही अडचणी आल्या, समजा तुमचे काही अध्याय वाचून झाले किंवा काही ठराविक पाठ करून झाले आणि मध्येच काही सूतक वगैरे आलं, या गोष्टी काही सांगून वगैरे येत नाहीत. मग या गोष्टी घडल्या, जसं की कोणी वारलं, मासिक पाळी वगैरे, तर पारायण थांबवून घ्या आणि जेव्हा सूतक संपेल, मासिक पाळी संपेल, त्यानंतर मग तुम्ही पुन्हा पारायण करू शकता राहिलेलं पारायण. किंवा तुम्हाला त्यानंतर असं वाटेल की आपण पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी तर आवश्यक तसं देखील तुम्ही करू शकता. तर या व्हिडिओच्या माध्यमातून दुर्गा सप्तशती पाठ कसा करावा, कसा वाचावा, त्याचे उद्यापन कसे करावे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. श्री ओम कुलदेवते नमः. कुलदेवते नमः.